आवाज सर्वसामान्यांचा। श्री कात्रेश्वर हायस्कूल कातर खटावची पहिली 10वीची माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची बॅच 50 वर्षांनंतर एकत्र आल्याने एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला। 1974-75 ची ही बॅच मधील काही विद्यार्थी सर्वांना एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न करीत होते। सर्वांशी संपर्क आणि मोबाईल नंबर मिळवून 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर या 50 वर्षांच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचा आज योग आला। 30 ते 40 जणांची त्या काळातील 10वीची बॅच, परंतु या मेळाव्यात 27 विद्यार्थी विद्यार्थिनी शोधून सापडल्याने यांची उपस्थिती होती। काही जण मित्रमंडळींना काही ना काही कारणाने देवाज्ञा झाली होती। कातर खटावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व कैलासवासी बाळासाहेब नलवडे, कैलासवासी दादासाहेब बागल यांची या कार्यक्रमाला कमतरता भासू लागल्याने आणि आठवण आल्याने माजी विद्यार्थ्यांनी सर्वांनी दुःख व्यक्त केले। बाळासाहेब नलवडे यांचा कार्यकाळ त्यावेळी एक गरीब कुटुंबातील होता। हुशार व्यक्तिमत्व सर्वांच्या पासून हरपले असे उद्गार मित्रमंडळींनी काढले। यावेळी माजी शिक्षक मडके सर यांनी या बॅचच्या विद्यार्थ्यांना सध्याचे मोलाचे मार्गदर्शन आणि शाळेतील आठवणींना उजाळा दिला। जीवनात पैशाला महत्त्व नाही, शाळेतून बाहेर पडून इतरांना ज्ञान आणि दुसऱ्याला मदत यातच खरे समाधान आणि तुमचे कार्य सार्थक लागणार आहे, असे उद्गार श्री कात्रेश्वर हायस्कूल कातर खटावचे माजी शिक्षक मडके सर यांनी काढले। या कार्यक्रमाच्या वेळी सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेतील जुनी आठवण म्हणून हायस्कूलची ट्रॉफी देण्यात आली आणि कार्यक्रमाच्या शेवटी 50 वर्षांनंतर एकत्र आल्याने सर्व जणांनी गोड भोजनाचा आस्वाद घेतला आणि शेवटी एकमेकांनी निरोप घेतला। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। काल नुकताच श्री कात्रेश्वर हायस्कूल कातर खटाव येथे 1974-75 सालचे बॅचचे गेट टुगेदर पार पडलं। एक 10वीच्या विद्यार्थ्यांचं, म्हणजे काय सांगाल तुम्ही? नाव सांगा तुमचं? माझं नाव नंदकुमार देवदास सिंहासने। अच्छा, किती वर्षानंतर तुम्ही एकत्र आला? हे आम्ही जवळजवळ 50 वर्षानंतर एकत्र आलो आणि आम्ही म्हणजे जवळजवळ 3-1 वर्ष आम्ही विचार करत होतो की गेट टुगेदर घ्यायचं, पण इतका काळ जास्त लोटल्यामुळं सगळ्यांशी संपर्क साधणं खूप अवघड होतं। तरीसुद्धा माधुरी बागल, जनार्दन नलवडे आणि मी स्वतः, मंगल निंबाळकर बोंबाळची, तर यांनी भरपूर प्रयत्न केले। भरपूर परिश्रमानंतर असं लक्षात आलं की लोकांचे कॉन्टॅक्ट झाले। कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आम्ही विचार केला की आता पुढे जाऊया। त्या लोकांनी भरपूर सपोर्ट केला। त्याच्यामध्ये मधुकर चिंचकर, विलास पोरे आणि गावातील मंडळींनी पण आम्हाला सहकार्य केलं। त्याचप्रमाणे शाळेतील मामा लोक, शाळेतील सर, शिंगाडे सर। अच्छा, किती तुमचे माजी विद्यार्थी हजर होते? आमचे अप्रॉक्सिमेटली 27 विद्यार्थी हजर होते। अच्छा, 27 विद्यार्थी टोटल। असे किती वाटत होते, किती होते त्यावेळी बॅच? त्यातले 14 ते 15 लोक करोनामध्ये गेले। त्याच्यामध्ये आमचा खास मित्र एकदम बाळासाहेब नलवडे, की जे आमचे एकदम फील्ड होते, बाळासाहेब नलवडे आणि दादा बागल, की जे आमच्या एकदम क्लोज मधले होते। त्यांचा पण आम्हाला खूप म्हणजे तुम्हाला कमतरता भासली। मग काय विषय त्यांच्याविषयी काय म्हणजे तुम्हाला वाटलं? का बाळू आणि मी, हनुमान कुंभार आणि लक्ष्मण जाधव हे आम्ही इतके फ्रेंड्स होतो की एकदम एकमेकाशिवाय आम्ही हे करत नव्हतो। आणि आम्ही जे खोली घेतली होती आणि तिथे आम्ही अभ्यास करायला 8वी पासून आम्ही तिथे अभ्यास करत होतो। अच्छा, आणि त्यावेळच्या परिस्थितीमध्ये आमचा चांगला अभ्यास होतो आणि एकमेकाला खूप मदत करून आम्ही पुढे आलो। फक्त नंतर दोघे गेल्यामुळं बाळासाहेब नलवडे आणि दादा बागल, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं। म्हणजे तुम्हाला फार त्यांची आठवण आली आणि करताना सुद्धा सगळ्या लोकांना पण आमची आठवण आली की बाबा दोघे असते तर आणखी कार्यक्रमाला जास्त उत्स्फूर्त मजा आली असते। त्याच्यात बाळासाहेबाचा स्वभाव तर खूप चांगलाच होता आणि त्यांनी ह्याच्यामध्ये तर आणखी जास्त सहकार्य केलं। त्यावेळी फार कठीण परिस्थितीमध्ये त्यावेळी तर कठीण परिस्थिती म्हणजे एकदम सगळ्यांची परिस्थिती साधी सिंपल होती आणि आम्ही प्रयत्न करत होतो 2-3 म्हणजे वर्ष की, पण कोणाचं लग्न, कोणाचे कार्य, मुलांची हे शिक्षण, त्यामुळे आम्हाला करता लवकर आलं नाही। पण बऱ्याच दिवसांनी सुद्धा आम्ही करायचा प्रयत्न केला आणि चांगला आमचा कार्यक्रम यशस्वी करायचा आम्ही भरपूर प्रयत्न केला। अच्छा, हे प्रयत्न किती वर्ष झालं तुमचं एकत्र येण्याचं? हे जवळजवळ
3 वर्षापासून आम्ही चाललंय की करायचं म्हणून. अच्छा. आणि ह्या 4 महिन्यामध्ये त्याला जोर आला, म्हणजे भरपूर व्हॉट्सअपवरती सगळे तुम्ही एकत्र आला, नंबर सगळे मिळाली आणि योगायोग आला की कालचा. हो हो, कालचा 74-75 साल ठरवलं आम्ही ते. अच्छा अच्छा. मग काल एकत्र आल्यानंतर काय मडके सरांनी काय उद्देशून काय हे केलं? मडके सरांनी त्यांनी आम्हाला जे शिकवलं त्याच्याबद्दल सगळ्या सरांचा आम्हाला अभिमान होतात. पण मडके सर जास्त करून त्यांनी ते कार्य चांगले करायचे, म्हणजे समाजकार्य त्यांचं भरपूर होतं. हां. आणि सगळ्यांना हे मदत करणं, हे करणं, एखादा विद्यार्थी जर चुकत असेल तर त्यांना व्यवस्थित सांगणं. त्याच्यातच मुल्ला सर म्हणून होते, तर मुल्ला सर तर आम्हाला म्हणजे खूप चांगले वाटायचे. VN पाटील सर की जे इंग्लिश शिकवायचे, नंतर शिंदे सर की जे येऊ शकले नाहीत, पण प्रत्येक सरांना किंवा आमच्या गुरुवर्यांना आम्ही आणण्याचे आणि नेण्याचे खूप प्रयत्न केले, पण काही लोक येऊ शकले नाहीत. अच्छा. मडके सरांना समोर आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? आज आहे तसेच ते दिसतात, त्यांचं वय किती असेल? हो, मडके सरांना बघितल्यानंतर आहे तसे म्हणजे ते तुम्हाला शिकवाय होते ना? हो हो, आम्हाला हे शिकवायला. आज तुमचं वय किती आणि त्यांचं वय किती? आता माझं वय 65 आहे वर्ष, त्यांचं जवळजवळ 80-85 वर्ष आहे. मग अजून ते आहे तसे. हो, त्यांचं हे चांगलं आहे. काय त्यांच्यापासून बोध घ्यावा, काय शरीर फिटनेस त्यांच्यापासून बोध घेणं म्हणजे जितकं तुम्हाला दुसऱ्याला सहकार्य करता येईल किंवा मदत करता येईल त्याच्यातच खूप आहे. आणि त्यांचं शेवटचं वाक्य होतं की पैसा अडका काही नाही आहे, शेवटी तुम्ही जे दुसऱ्याला मदत करता तेच तुम्हाला चांगलं म्हणजे आनंददायक आहे. म्हणजे दुसऱ्याला समाजकार्य आणि दुसऱ्याला मदत कराल ते त्यातच फार सुख आणि समाधान आहे, असं त्यांनी थोडंसं तुम्हाला संबोधित केलं. त्यामुळे ते बोलले माझी तब्येत अशी आहे की मला एक पण औषधाची गोळी नाही किंवा काय नाही, ही ईश्वर कृपाच शेवटी असू शकते. आणि तर या ठिकाणी काल नुकताच गेट टुगेदर श्री कात्रेश्वर हायस्कूल इथे पार पडला. तर त्याचे अजून एक माजी विद्यार्थी इथं आलेले आहेत. त्यांचे बी कसा कार्यक्रम पार पडला आणि काय त्यांना कसं वाटलं, 50 वर्षानंतर एकत्र आले त्यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत. सर काय सांगाल तुमचं नाव? एक विद्यार्थ्यांची उत्सुकता एवढी होती की आम्हाला एकमेकांना भेटायचं आहे आणि त्या दृष्टीने म्हटलं सगळ्यांना एकत्र करावं. तुमचं नाव सांगा. हां, माझं नाव जालिंदर नलावडे. अच्छा, बोला. तर ती उत्सुकता सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र, माजी विद्यार्थ्यांना एकत्र करणं हे आमचं ध्येय होतं आणि आम्ही ते पूर्ण केलेलं आहे. बरं, हे पूर्ण करताना नक्की प्रयत्न कोणी केले? नंबर कसे गोळा करायचे, कोणाचा संपर्क करायचा? आम्ही आमच्या साधारणतः जवळच्या मित्रांच्या जवळचे आणखी कोणी असतील की ते शोधायचे प्रयत्न केले. अच्छा. आणि त्यांच्या माध्यमातून फोन मिळवले. अच्छा. काही वेळेस आम्हाला 1, 2, 3, 4, 5 मी एका 56 फोन व्यक्तींना भेटलो आणि तेव्हा त्यांचे फोन प्राप्त झाले शेवटच्या मित्राकडून. ह्यासाठी तुमचा किती काळ गेला? जवळजवळ ह्यासाठी आम्ही 3 वर्ष तयारीत आहोत. 3 वर्षापूर्वी आम्ही ग्रुप तयार केलेला आहे आणि ऍक्टिंग जवळजवळ 3 महिने झाले आम्ही करत आहोत. अच्छा. पूर्ण म्हणजे सुरुवात केली मी. त्याला मंगल, नंदू आणि माधुरी यांचं खूप सहकार्य लागलं. सुशीला, मधुकर यांचंही खूप सहकार्य लागलं. खूप मेहनत घेतली आहे. अच्छा, ह्यात तुमच्यात आता कमतरता असते. काही विद्यार्थी देवाज्ञा झाली, काही ना काही कारणास्तव आजाराने इकडे काय, त्यांच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता काय वाटते? नक्कीच इतकं वाईट वाटतंय की हाच जर कार्यक्रम आम्ही 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी घेतला असता तर आम्हाला खूप आनंद झाला असता. आमचे ते मित्र आम्हाला नक्कीच भेटले असते. पण ठीक आहे, नसण्यापेक्षा उशिरा का होईना आम्ही तो कार्यक्रम करू शकलो आणि यातच आम्हाला धन्यता वाटते. अच्छा. मॅडम काय सांगाल तुम्ही? नाव सांगा तुमचं. माझं नाव मंगल निंबाळकर. मंगल निंबाळकर. अच्छा. बोंबाळे. पण लग्नानंतरचं नाव मंगल मनोहर येवले. हां, बरोबर, ते बदलतंय मग मनोहर येवले. अच्छा. बरं, काय तुम्ही एकत्र आला 50 वर्षानंतर, कसं वाटलं तुम्हाला? माझी विद्यार्थी सगळे एकत्र गोळा झाले. माझी विद्यार्थी एकत्र यायच्या अगोदर जालिंदरने मला फोन केलेला, तेव्हा माझी आई आजारी होती. तो पिरियड माझा जवळजवळ 4 महिन्याचा गेला. त्याच्या तोपर्यंत त्याचं चालू होतं बाकी विद्यार्थ्यांशी संपर्क. पण नंतर तो माझ्याशी संपर्कात आला की म्हणे तू आता ह्याच्यातून निघालेली आहेस का? तर म्हटलं ठीक आहे, आता करूया आपण, काही हरकत नाहीये ना. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना, म्हणजे आता समज की मी जशी मॅरिड आहे तसे इतर विद्यार्थिनी पण मॅरिड होत्या ना, तर आम्ही
गावचा ग्रुप असतो, त्या गावच्या ग्रुपमधून भावांचे नंबर घेतले, त्याच्यानंतर मुलींचे नंबर घेतले, काही मैत्रिणींनी एकमेकांचे नंबर दिले. असं करून आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आलो. आणि पहिलं म्हणजे मी सगळ्यांना जालिंदरने पहिला फोन केला की दुसरा फोन माझा जायचा. तुमचा पहिला एक फोटो आणि आता ज्या अवस्थेत एक फोटो असेल तो फोटो पाठवा आम्हाला, असं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करायची. आणि मी कमीत कमी 3 महिने अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी फोनवर ॲक्टिव्ह असायची. माझ्या घरातले सगळे मला म्हणायचे सारखी ऑनलाईन असतेस काय. तर मग तेव्हा मला पर्सनली सांगायला लागायचं की हे असं असं आहे, म्हणून मी कायमस्वरूपी ऑनलाईन असते. म्हणजे कारण नेहमी आज कार्यक्रमाच्या ह्याच्यासाठी आज ह्या विद्यार्थ्याला म्हणजे भेटलं, 2 दिवसांनी ह्या विद्यार्थ्याला भेटलं, असं करत करत आम्ही ह्याच्यामध्ये सगळेच आहे. जालिंदर आहे, नंदू आहे, माधुरी आहे, सुशीला आहे. सगळ्यात म्हणजे जसे विद्यार्थ्यांना जसं शोधायचं काम केलं तसं मधुकर चिंचकरनी शिक्षकांना शोधायचं काम केले. मधुकरनी कधीही ना म्हटला नाहीये की तू इकडे जा, तू गेलाच पाहिजेस, तू हे करणारच. कारण मधुकरच्या घरात बरेच शिक्षक भाडेतत्वावर राहायचे, त्यामुळे त्याच्याकडे थोडे आयडिया होते की कुठले शिक्षक कुठल्या गावात काय वगैरे. परत शिक्षकांनी पण आम्हाला खूप हेल्प केली, जसे मडके सर वगैरे, राजे मॅडम, की एकमेकांची गावं सांगितली. आता एवढ्या प्रदीर्घ मधल्या काळामध्ये आम्ही सगळ्यांची म्हणजे सरांची नावं माहीत होती पण गावं माहीत नव्हती, निदान मला तरी नव्हती माहीत. मग तसं आम्हाला सरांनी हे केलं. आता त्याच्यामध्ये आमचे काही शिक्षक नाही आहेत हयात ना, आता काही आजारी आहे, काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. आमचे स्वतःचे जे क्लास टीचर होते ते येऊ नाही शकले, त्यांच्या भाच्याचं लग्न होतं म्हणून. असं आल्या अडचणी भरपूर आल्या. नाही अशा तऱ्हेनं तुम्ही थोडक्यात जेवढे विद्यार्थी तुमच्या संपर्क मिळाले तसा कार्यक्रम तुम्ही पार पाडला. हो हो, छान. तुम्ही मगाशी सांगितलं की थोडंसं काय जनार्दन असं नाव सांगितलं. मी मागे चुकून माझ्याकडून जनार्दन जालिंदर म्हणण्याच्या ऐवजी तुमचे मित्र विद्यार्थी त्यांचं जनार्दन नाव आहे असं तुम्ही जालिंदर पाहिजे. जनार्दन एक आमचा दुसरा एक वर्गमित्र आहे, पण जास्त आम्ही जालिंदर पहिले जे पिलर असतात त्याच्यामध्ये आम्ही 4-5 पिलर हे स्ट्रॉंग होतो. आणि आमचा एक वेगळा ग्रुप होता, तो आम्ही कधीच या मुलांना बाकीच्या सांगितलेला नाही. एक ग्रुप आमचा होता ओपन ग्रुप, म्हणजे आमच्या टोटल सगळ्या. पण आमचं काय चाललंय हे आम्ही कधी, आमच्यामध्ये भांडणं व्हायची, काय व्हायची, बाजाबाजी व्हायची, पण आम्ही ते बाहेर कधी कळू दिलं नाही. अच्छा. बरं, शेवटी काय सांगाल आता थोडक्यात कसा कार्यक्रम पार पडला? हा कार्यक्रम आम्ही कमीत कमी फार अगोदर घ्यायला पाहिजे होता. त्याच्याही नाही जमलं आम्हाला. प्रत्येक जण आपापल्या संसारात होतं, सगळ्या व्यथा होत्या. कारण सगळे ग्रामीण भागातून आलेले, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सगळ्यांना बराच वेळ गेला. पण कमीत कमी करोनाच्या अगोदर हा आमचा कार्यक्रम झाला असता तर बरेचसे विद्यार्थी आम्हाला भेटले असते आणि शिक्षकही भेटू शकले असते. पण जो झाला कार्यक्रम तो खूप छान झाला. त्याच्यात आम्ही सगळे समाधानी, आम्ही नाहीये आणि सगळे विद्यार्थी आले. जर विद्यार्थी नसते आले, बाकीचे जे वर्गमित्र आणि वर्गमित्र आमचे नसते आले तर आता कार्यक्रमाला काही शोभा नसते. सगळे म्हणजे तुम्हाला सांगतोय एक गोष्ट सांगतो, आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितलं, आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.